Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 1st Gravitation. Hello students, in previous video we saw some solved examples from the textbook and Earth's gravitational force. So Earth attracts every object towards itself and at the same time that object also attracts Earth towards that object. Moon and other artificial satellites that are revolving around the Earth that cannot fall on the Earth because of the velocity of the moon and the satellite along their orbits. And if there is a not velocity, if this velocity is not there in to the moon or other satellites, they would have fallen on the earth. Now see, in today's video we are going to learn about the Earth's gravitational acceleration. So see about the Earth's gravitational acceleration. So see about this, the earth exerts the gravitational force on the object near it. You know about that. तर अर्थ काय करते, त्याच्या जवळच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्याच्यावर काय असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असते. हे तुम्हाला माहिती आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन, द फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सेलरेशन. तर न्यूटनचा सेकंड लॉ पण आपण काय केला आहे, मागील वर्षी आपण हे शिकलेलं आहोत. सो व्हेन द फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉडी, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर काय करत असतो, फोर्स ॲक्ट होतो, तर तेव्हा तिथे काय होतं, ॲक्सेलरेशन होतं. सो ॲक्सेलरेशन, यू नो अबाउट द ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन इज द चेंज इन व्हेलॉसिटी. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी, हे तुम्हाला माहिती आहे. So thus the gravitational force due to the earth on the body results in its acceleration. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो अर्थचा, हा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन द बॉडी दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्सेलरेशन. म्हणजे जेव्हा अर्थ एखाद्या ऑब्जेक्टवर, एखाद्या बॉडीवर काय करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. सो दॅट रिझल्ट्स इन टू द acceleration, and this is called as a gravity, this acceleration due to the gravity, and that is denoted by the letter small g. So that is called as a acceleration due to gravity, and it is denoted by small g. It is a acceleration due to gravity. Acceleration, it is a vector quantity. ही काय आहे, vector quantity. So that what is the scalar and vector quantities, you know about that. So vector quantity, when we express these quantities, that we need the magnitude as well as direction. So this acceleration due to gravity is a vector quantity, as the gravitational force of any object due to the earth that is directed towards the center of the earth. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे अर्थवरचा, तर तो कुठे एक्झर्ट होत असतो, सो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. अँड हिअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, अँड दस धिस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, अँड दॅट इज व्हर्टिकली डाउनवर्ड. हा जो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, तर हा पण काय आहे, जसं ग्रॅव्हिटेशन फोर्स अर्थच्या सेंटरकडे ॲक्ट होत असतो, तसाच हा जो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हा जो फोर्स आहे, तर तो पण कुठे असतो, सो दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, अँड इट इज अ व्हर्टिकली डाउनवर्ड. कुठे आहे हा, व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. सो थिंक अबाउट धिस. व्हॉट वूड हॅपन इफ देर इज नो ग्रॅव्हिटी. समजा जर ग्रॅव्हिटीच नसेल तर काय घडेल, याच्याबद्दल विचार करू शकता. What would happen if the value of capital G was the twice as large. समजा G जो आहे
ग्रॅव्हिटेशनल फोर्सची ही जी व्हॅल्यू आहे तर ती समजा जर काय असेल डबल झाली, ट्वाईस झाली तर का होईल हे याच्याविषयी तुम्ही विचार करू शकता. सो नाव सी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता आपण काय करूया, या जीची व्हॅल्यू जी आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आपण काढूया ही द व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. Okay, so you know if we can calculate the value of g by using Newton's second law of or universal law of gravitational for and the object of the mass that is the m, small m, and that is situated at the distance of small r from the center of the earth. आता इथं आपण काय करू शकतो बघा, ही जी जीची व्हॅल्यू आहे तर ही आपण न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तर त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ही काय करू शकतो, जीची व्हॅल्यू जी आहे तर ती कॅल्क्युलेट करू शकतो. सो हिअर ऑब्जेक्टचं जे मास आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट, मास ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज स्मॉल m अँड रेडियस दॅट इज r. तर इथं रेडियस किंवा जिथे डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स फ्रॉम अर्थ, so that is a small r. So here see mass of object that is the m and distance of that object from the earth that is a small r. So with the help of this, so according to the law of gravitation that gives the F is equal to g into m upon r square. So see here F is equal to m upon r square. Here g is the gravitational for proportionality constant आहे हा. m काय आहे, mass of the earth, हे small m जे आहे mass of object and r that is the distance of that object from the center of the earth that is the r square. So this one is the Newton's law, universal law of gravitation. तर याचा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या फॉर्म्युलावरून हा जो f आहे तर तो आपल्याला इथे मिळालेला आहे. नाउ सी f is equal to m into f is equal to m into a that is the acceleration, and here acceleration is the acceleration due to gravity. Therefore f is equal to m into g for the acceleration due to gravity. हा g काय आहे, acceleration into gravity आहे. So here see here we get two equations. So we number these two equations as 1 and 2. So from the 1 and 2 we may here left hand sides are similar one. Therefore both these sides also are similar, and we can say that here. So here m is similar here. So value for the g is equal to this one. Okay. So we write this as a m, and so g is equal to g m upon r square from equation 1 and 2. हे आपण कशावरून म्हणू शकतो, इक्वेशन 1 आणि 2 जो आहे तर या दोन इक्वेशन वरून आपण असं म्हणू शकतो. सो इफ
the object is situated on the surface of the earth, so R is equal to capital R and capital R. तर समजा जर तो ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट हा काय असेल, अर्थच्या सरफेसवरच असेल, तर इथं R इज इक्वल टू काय असणार आहे, कॅपिटल R असणार आहे. सो कॅपिटल R दॅट इज द रेडियस ऑफ द अर्थ. कॅपिटल R म्हणजेच काय, रेडियस ऑफ द अर्थ. दस द व्हॅल्यू ऑफ G ऑन द सरफेस ऑफ द अर्थ दॅट बिकम्स G is equal to m upon r square, because here see r is equal to capital R. Okay, so here we have value of G. So if see the unit of the G in SI units, that is the meter per second square. In the SI unit, G is equal to the unit that are meter per second square. So the mass and the radius of the earth are 6 into 10 raised to 24 kg and 6.4 into 10 raised to 6 meter respectively. And using this equation, we write the value of G is equal to, here see, here the SI unit, that is the meter per second square, and value of G in this one is a 6.67 into 10 raised to minus 11. And the value of M, that is the mass of earth, that is equal to 6 into 10 raised to 24. 6 into 10 raised to 24. Now the radius of the earth, and that is equal to 6.4 into 10 raised to 6. Here the radius of the earth, that is 6.4 into 10 raised to 6 and square of this. So here the value of gravity for the acceleration, that becomes 6.67 into 10 raised to minus 11 into 6 into 10 raised to 24 upon 6.4 into 10 raised to 6 square. So when we calculate all the value of these, so that becomes equals to 9.77 meter per second square. So here the gravity of acceleration, that becomes, so here we calculate, here we have the value for G is equal to 9.77 meter per second square. Okay, so we take this as a 9.8 meter per second square. So this acceleration depends only on the mass m and radius of the earth, and so that the acceleration due to gravity at the given point on the earth is same for all the objects. So it does not depends on the properties of the object. आता हे जे acceleration जे आहे, so that only depends on the mass and the radius of the earth, and that does not depends upon the mass of the ऑब्जेक्ट किंवा प्रॉपर्टी ज्या आहेत ऑब्जेक्टच्या, तर त्याच्यावर हे जे ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे तर ते डिपेंड नसतं. सो दॅट इट डिपेंड्स ओनली ऑन द मास ऑफ द अर्थ अँड द रेडियस ऑफ द अर्थ. नेक्स्ट पॉइंट इज व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. The value of G, that may be changes along the different conditions. So first one is this one change along the surface of the earth. Surface of the earth. So this change along the surface of the earth.
So value of G may be changes according to the change on the surface of the earth. Will the value of G be the same everywhere on the surface of the earth? तर ही जी G ची व्हॅल्यू आहे अर्थच्या सरफेसवर सर्वच ठिकाणी सारखीच असते का? So the answer of this question is no. Reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of the point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. तर अर्थच्या सरफेसवर ही जी व्हॅल्यू आहे जी ची व्हॅल्यू तर सर्वच ठिकाणी काय असते सारखी नसते. याचं कारण का? तर कारण शेप जो आहे पृथ्वीचा ॲक्च्युली शेप जो आहे तर तो सगळीचकडे तो ॲक्च्युअल काय नाही आहे स्फेरिकल नाही आहे पूर्णपणे ती काय आहे वर्तुळाकार नाही. त्याच्यामुळं सेंटर ऑफ द अर्थ आणि हा जो सरफेस आहे तर हा काय आहे ठिकठिकाणी वेगळ्या ठिकाणी काय असतं हे जे डिस्टन्स आहे तर ते काय होतं दॅट गेट चेंजेस किंवा ते डिफरंट असतं आणि म्हणून ही जी जी ची व्हॅल्यू आहे तर ती प्रत्येक ठिकाणी सारखीच असते असं नाही. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ bulges at the equators and it flattens at the poles. आता जेव्हा काय होते ही रोटेट होत असते म्हणजे त्याचं ती स्वतःभोवती काय होत असते फिरत असते तर तेव्हा काय होत असतं जे पोलर रिजन जो आहे पोलर रिजन नॉर्थ आणि साऊथ पोल जे आहे ते पोलर रिजनला काय होते ती थोडीशी फ्लॅट होते आणि इक्वेटोरियल जे आहे रिजन तर तिथे काय असते ते बल्जिंग होत असते त्याचं म्हणजे ती थोडीशी काय होते फुगीर होत असते. And its radius is larger at the equator and that is smallest on the poles. हे लक्षात ठेवा रेडियस जो आहे तो पोलर रिजनला जो आहे तर ते काय असतं कमी असतं आणि इक्वेटोरियल जो रिजन आहे तर तिथं काय आहे हे जे रेडियस आहे तर ते काय असतं जास्त असतं. अँड व्हॅल्यू ऑफ द जी इज दस हायेस्ट ॲट पोल्स पोलर रिजनला म्हणून ही जी व्हॅल्यू आहे तर ती काय आहे हायेस्ट अँड दॅट इज 9.832 मीटर पर सेकंड. पोलर रिजनला ही जी ची व्हॅल्यू आहे तर ती किती आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही कुठं आहे पोलर रिजन आणि इट इज अ लार्जेस्ट व्हॅल्यू. ही काय आहे लार्जेस्ट व्हॅल्यू आहे. And it is decreases slowly with the decreasing latitude. जसं जसं काय होतं लॅटिट्यूडला आपण येतो तर तसं जसं काय होते ही जी व्हॅल्यू आहे तर ती हळूहळू काय होते कमी कमी होते. अँड इट इज लोवेस्ट ॲट द इक्वेटर. इक्वेटर रिजन जो आहे विषुववृत्ताच्या ठिकाणी ही सगळ्यात काय आहे कमी आहे अँड दॅट इज 9.78. इक्वेटरला मात्र काय आहे ही व्हॅल्यू जी आहे तर दॅट इज अ smallest one and that one is 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू जी आहे तर ती आहे 9.78 मीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे काय होते की जी जी व्हॅल्यू जी आहे अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ दॅट गेट चेंजेस. नाव सी अकॉर्डिंग टू द चेंज ऑफ द हाईट दिस व्हॅल्यू ऑल्सो गेट चेंजेस. चेंज into with the height. Change with the height. तर हाईट नुसार ही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची ही काय होते चेंज होत जाते असं आपण बघू शकतो. सो ॲज वी गो अबाउट टू द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर स्मॉल आर in this equation previous equation number 5 so that is the r that is the distance of the object from the earth's center so that increases and the value of g that decreases. जसं r ची जी व्हॅल्यू म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तर तो अर्थच्या सेंटर पासून जसं जसं काय होतो जास्त उंचीवर जातो तर तसं तसं काय होतं डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल दिस वन इज द अर्थ's center this one is and here at some distance r is situated. So this distance when this distance get increases due to that value of the g get decreases आणि तसं तसं काय होते
जीची जी व्हॅल्यू आहे तर ती काय होते डिक्रीज होत जाते अकॉर्डिंग टू द इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ. सो फॉर एक्झाम्पल सी this decrease rather smaller for heights and which are small in comparison to the earth's radius. समजा जर आता ही जी व्हॅल्यू आहे तर ती खूपच काय असते कमी याच्यामध्ये चेंज होतो जेव्हा अर्थच्या सरफेस लगतच काय ते थोड्याच अंतरावर समजा जर तो ऑब्जेक्ट असेल तर हा होणारा जो डिक्रीज आहे आरच्या व्हॅल्यूमधला हा खूपच काय असतो कमी असतो. फॉर एक्झाम्पल रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर्स. हे लक्षात ठेवा की 6400 म्हणजे 6400 किलोमीटर एवढं काय आहे अर्थचा रेडियस आहे. इफ अन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट द हाईट ऑफ द 10 किलोमीटर्स अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ सो इट द सरफेस अर्थ सरफेस चेंजेस फ्रॉम हिअर. आता समजा बघा हे तुम्हाला माहिती आहे की अर्थचा रेडियस जे आहे अर्थचा रेडियस किती आहे 1 किलोमीटर्स एवढा आहे 6400 किलोमीटर्स आहे. समजा एखादा एरोप्लेन जे आहे तर हे 10 किलोमीटर्स हाईटवरून समजा हे एखादा एरोप्लेन काय होत असेल जात असेल तर आता इथं काय होणार आहे हा ऑब्जेक्ट आणि अर्थचा रेडियस याच्यामधलं अंतर किती होईल सांगा डिस्टन्स किती होईल हे 6410 किलोमीटर एवढं काय होणार आहे डिस्टन्स होईल. सो द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ द जी ड्यू टू धिस इज निग्लिजिबल. आणि आता हे जे डिस्टन्स आहे सो धिस एरोप्लेन इज नियर टू द सरफेस ऑफ द अर्थ याच्यामध्ये जास्त चेंज झालाय का या रेडियसमध्ये नाही तो किती आहे थोडासाच आहे. त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू जी चेंज होणार आहे बिकॉज द जी इज चेंजेस अकॉर्डिंग टू द हाईट. जसं जसं हाईट जास्त होत जाईल सेंटर ऑफ द अर्थ आणि त्या ऑब्जेक्टमधलं जे अंतर आहे तर जसं चेंज होत जाईल तसं जी पण काय होतो चेंज होतो. पण इथं बघा हे जे डिस्टन्स आहे तर ते काय खूपच कमी आहे म्हणजे कमी. सो दिस इज नियर अबाउट टू द सरफेस ऑफ द अर्थ. आणि हा जो चेंज इन द ग्रॅव्हिटी आहे किंवा हा जो चेंज आहे तर तो काय आहे निग्लिजिबल असतो. सरफेसच्या जवळ समजा एखादा ऑब्जेक्ट जर असेल तर तेव्हा तिथं चेंज जो असतो तो काय असतो निग्लिजिबल असतो. सो ऑन द अदर हँड पण हेच आपण पुन्हा आपण सांगू शकतो व्हेन वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग ऑन द अर्थ. पण जेव्हा आपण एखादा आर्टिफिशियल सॅटेलाइटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र बघा सो वी हॅव टेक इन टू अकाउंट द चेंज इन टू हिअर वी take an account the change in the value of the g due to the larger change in the distance from the satellite from the center of the earth. जेव्हा मात्र एखादा काय होणार आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट जेव्हा दॅट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ तेव्हा मात्र आपण इथं जी ची व्हॅल्यू जी आहे तर ती कन्सिडर करणार आहोत ड्यू टू द चेंज लार्जर चेंज इन टू द डिस्टन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड द सेंटर ऑफ द अर्थ. इथे मात्र काय झालं बघा सेंटरपासून तर त्या सॅटेलाइटच्या ऑर्बिटचं जे डिस्टन्स आहे तर त्या डिस्टन्समध्ये खूपच काय झालं अंतर पडलेलं आहे. तेव्हा मात्र आपल्याला या जीची जी व्हॅल्यू आहे तर ती कन्सिडर करावी लागेल. सो सम टिपिकल हाईट्स अँड द व्हॅल्यूज ऑफ द जी आर गिवन हिअर. फॉर एक्झाम्पल सी सम प्लेसेस अँड द हाईट्स अँड द व्हॅल्यू ऑफ जी इज गिवन इन द टेक्स्ट बुक्स इज when the object is at the surface of the earth height that is 0 and here the value of g is 9.8. when the object is at the Mount Everest जर समजा वर असेल एखादा ऑब्जेक्ट तर त्याची हाईट किती होईल सेंटरपासूनची तर ही काय होणार आहे 8.8 एवढं काय आहे किलोमीटर एवढी हाईट आहे त्याची. आणि तिथं पण काय होणार नाही जीची व्हॅल्यू चेंज होणार नाही. सो दॅट रिमेन्स ॲज इट इज दॅट इज द 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय द मॅनमेड बलून. एखादा मानव निर्मित जेव्हा आपण काय करतो बलून सोडतो आकाशामध्ये तर तेव्हा तो किती किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो सरफेसपासून तर दॅट इज अ 36.6 किलोमीटर एवढ्या हाईटवर जाईल. आणि तिथं थोडीशी कवणारी जीची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे दॅट बिकम्स 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाईटची जी हाईट आहे तर ती 400 किलोमीटर्स एवढी असते. अँड देअर जी इज चेंजेस ॲज 8.7. इथं मात्र काय झालं, हाईट चेंज झालेली आहे. सेंटर फ्रॉम पासून त्या ऑब्जेक्टची जी हाईट आहे तर ती जास्त असल्यामुळे इथे जीची व्हॅल्यू जी आहे तर ती काय झाली आहे, डिक्रीज झालेली आपल्याला दिसते. सो दॅट बिकम्स 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाव द हाईट ऑफ द कम्युनिकेशन सॅटेलाईट. तर या प्रकारच्या सॅटेलाईटची जी हाईट आहे तर ती किती असते बघा, 35,700 किलोमीटर्स. अँड दॅट वन इज बिगर, that is a larger height from the center of the earth, and therefore here G, value of the G is 0.225 meter per second, and thus here the value of G changes according to the change with the height. Okay, now see the third one is value of G is changes according to the depth also, change with the depth. So here change with depth. So this value of G changes according to the depth. Depth means खोली जी आहे तर ती. So the value of G also changes if we go inside the earth. जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ सेंटरकडे तर तसं व्हॅल्यू जी आहे जीची काय होते, चेंज होत जाते. द व्हॅल्यू ऑफ R that decreases, and one would think that value of G should increase as per the formula. आता इथं आपल्याला असं वाटेल की R ची जी व्हॅल्यू आहे तर ती काय झाली, डिक्रीज झालेली आहे आणि त्याच्यामुळं G ची व्हॅल्यू काय होते इथं इन्क्रीज होत जाईल असं आपल्याला वाटतं. कारण आपल्याला आपण फॉर्म्युला बघितला मगाशी, G इज इक्वल टू GM अपॉन G इज इक्वल टू R square, GM upon R square. R, that is the distance of the object from the center of the earth. सेंटर जो आहे अर्थचा सेंटर त्याच्यापासूनचा डिस्टन्स आहे हे R जे आहे तर ते. तर आता जसं आपण आतमध्ये सेंटरकडे जाऊ तसं हा जो R आहे तर तो काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. जसं हे डिक्रीज होईल तसं G ची व्हॅल्यू जी आहे तर ती इन्क्रीज होत जाईल असं आपल्याला वाटतं. पण इथे काय होते बघा, however the part of the earth which contributes towards the gravitational force felt that the object also decreases, which means that value of M to be used in the equation 5 also decreases here. आता इथे काय होते बघा, ही जी M ची जी व्हॅल्यू आहे that is the mass of the earth, तर ही जी व्हॅल्यू आहे ही पण काय होते, डिक्रीज होत जाते. And as a combined effect of this R and the M, the value of G is decreases as we go deep inside the earth. इथं बघा जसं आपण सेंटरकडे जातो इनसाइड द अर्थ टुवर्ड द सेंटर, R ची व्हॅल्यू जी आहे तर ती डिक्रीज होते. पण इथे डिक्रीज झाली मग G ची व्हॅल्यू इन्क्रीज होत नाही, कारण अकॉर्डिंग टू दिस बघा M ची जी व्हॅल्यू आहे तर ती पण काय होते, डिक्रीज होते. आता ही व्हॅल्यू डिक्रीज झाली, ही पण व्हॅल्यू काय झाली आहे, डिक्रीज होत गेली आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस व्हॅल्यू ऑफ G इज ऑल्सो डिक्रीजेस, आणि त्याच्यामुळं जी ची व्हॅल्यू आहे तर ती काय होते, डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसते व्हेन वी गोज टुवर्ड्स इनसाइड द अर्थ. नाउ थिंक अबाउट दिस, विल द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स चेंजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ? What will the value of G at the center of the earth? So every planet and satellite had different mass and the radius. Hence according to the equation the values of G on their surfaces are different. आता इथं आपण बघितलं प्रत्येक जो प्लॅनेट आहे किंवा प्रत्येक जो सॅटेलाइट्स आहे तर त्याचं मास जे आहे तर ते डिफरंट आहे, शिवाय त्याचं रेडियस जे आहे तर ते पण काय आहे, डिफरंट आहे. तर आपल्या इक्वेशननुसार व्हॅल्यू जी आहे जीची तर ती काय होते, जीची व्हॅल्यू जी आहे तर त्यांच्या त्या सरफेसवर काय असणार आहे, डिफरंटच असणार आहे. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ ऑन द अर्थ. मूनवर जेव्हा
ही जी व्हॅल्यू आहे जी तर किती आहे असणार आहे 1/6 ही काय असणार आहे फ्रॉम ऑन द अर्थपेक्षा काय आहे ही काय आहे 1/6 आहे. कुठे ही ज्याची व्हॅल्यू आहे ही मूनवर. ओके so as a result using the same amount of the force we can jump 6 times higher on the moon as compared to that of earth. म्हणजे समजा जर अर्थवर आपण 1 मीटर एवढी काय उंच आपण उडी मारू शकतो जेवढा फोर्स आपण अप्लाय करून तर तेवढाच फोर्स अप्लाय करून मूनवर ती जी आपली उडी आहे तर ती किती जाईल 6 मीटर एवढी का होणार आहे उंच ती जाणार आहे. बिकॉज द ग्रॅव्हिटी जी व्हॅल्यू जी आहे तर ती इथे 1/6 आहे अर्थपेक्षा कुठे मूनवर आहे एवढी काय आहे तिथं कमी आहे. नाउ सी द एक्सरसाइज ऑफ दिस राइट ऑल दीज variations in the value of g. Notes on these 3, that is the change along the surface of the earth, change with the height and change with the depth. This is today's exercise.